भोंदू बाबा अशोक खरातबद्दल आणखीन एक भयंकर प्रकार उघड झाला. ही माहिती आत्तापर्यंत सर्व माध्यमांपासून लपवण्यात आली होती. पण आता ही धक्कादायक माहिती कोर्टामधून उघड झाली. नाशिकमधील कथित भोंदू बाबा कॅप्टन अशोक खरात प्रकरण दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत चालले आहे. रोज नवनवीन धक्कादायक माहिती या प्रकरणातून समोर येत आहे. आणि आता या प्रकरणाचे धागेदोरे केवळ जादूटोणा किंवा अत्याचारांपुरते मर्यादित न राहता जमीन व्यवहार, मोठे अधिकारी, शस्त्र, आर्थिक व्यवहार आणि अगदी नरबळीच्या संशयापर्यंत पोहोचले असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे. मंगळवार 24 मार्च रोजी सकाळी या प्रकरणात एक धक्कादायक माहिती समोर आली. अशोक खरात हा 1 किलो मधामध्ये दैवी शक्ती असल्याचे सांगून तो मध लाखो रुपयांना विकायचा अशी माहिती तपासात समोर आली. लोकांना दैवी शक्ती, पूजा, ग्रहदोष, वास्तू, भविष्य, कस्तुरी, नाग, ताईत अशा गोष्टींच्या नावाखाली तो मोठ्या प्रमाणात पैसे उकळत होता अशी माहिती समोर येत आहे. अनेक लोक त्याच्यावर विश्वास ठेवत होते आणि त्याच्याकडे आपले प्रश्न सोडवण्यासाठी जात होते. मंगळवारी दुपारी अशोक खरातची पोलीस कोठडी संपल्यामुळे त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयात हजर करताना प्रचंड पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कारण या प्रकरणामुळे लोकांमध्ये प्रचंड संताप होता. पोलिसांनी आधीच कोर्ट परिसराची रेकी केली होती आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले होते. खरातला न्यायालयात आणण्याआधीच कोर्ट परिसरात मोठी गर्दी जमली होती. महिलांची संख्यासुद्धा मोठ्या प्रमाणात होती. खरातला कोर्टात आणताना त्याचा चेहरा पूर्णपणे झाकण्यात आला होता. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई या देखील कोर्ट परिसरात उपस्थित होत्या. त्या सकाळीच नाशिकमध्ये पोहोचल्या होत्या आणि त्यांनी ईशानेश्वर मंदिराची पाहणी देखील केली होती. त्यानंतर त्या कोर्ट परिसरात आल्या. त्यावेळी त्यांची पोलिसांशी बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळाले. तृप्ती देसाई यांनी संतप्त प्रतिक्रिया देताना, खरातला महिलांच्या ताब्यात द्या, आम्ही त्याला 2 कानाखाली देऊ, तो लोकांचं भविष्य सांगत होता, आता त्याचं भविष्य आम्ही सांगू, तो फासावर जाणार आहे, असे वक्तव्य केले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आणि खरात कोर्टात जाईपर्यंत व बाहेर येईपर्यंत त्यांना पोलिसांच्या ताब्यातच ठेवण्यात आले. कोर्टात सुनावणी झाल्यानंतर खरातला बाहेर आणले असता एक व्यक्ती त्याच्या अंगावर धावून गेला आणि त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी वेळेत हस्तक्षेप करून त्या व्यक्तीला ताब्यात घेतले आणि मोठा अनर्थ टळला. त्यामुळे कोर्ट परिसरात मोठा गोंधळ निर्माण झाला होता. आता कोर्टात नेमकं काय घडलं याबद्दल बोलायचं झालं तर पोलीस अधिकाऱ्यांनी कोर्टात तपासाची सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितले की अशोक खरात हा महिला भक्तांना खडे, पाणी, पेढे देत असे आणि त्यानंतर त्यांना गुंगीचे औषध देऊन त्यांच्यावर अत्याचार करत असे. 67 वर्षांचा हा व्यक्ती 30 ते 35 वर्षांच्या महिलांना टार्गेट करत होता. यावरून त्याची मानसिकता लक्षात येते असे पोलिसांनी कोर्टात सांगितले. त्याच्या फार्म हाऊस आणि इतर ठिकाणांची तपासणी करायची आहे. तो महिलांना जे पेढे आणि पाणी देत होता ते कुठून आणत होता याचा तपास करायचा आहे. तसेच त्याच्याकडे सापडलेली कागदपत्रे, प्रमाणपत्रे, जमीन व्यवहार, आर्थिक व्यवहार, लॅपटॉप, मोबाईल डेटा याचा तपास करायचा आहे असे पोलिसांनी सांगितले. सरकारी वकिलांनी कोर्टात अत्यंत गंभीर दावे केले. त्यांनी सांगितले की अशोक खरातने नरबळी दिल्याचा संशय आहे. त्याने एका हरणाचा बळी घेतल्याचा संशय आहे. कारण तो लोकांना काळी आणि पांढरी कस्तुरी देत होता. कस्तुरीसाठी हरणांचा बळी घेतला असण्याची शक्यता आहे. त्याच्याकडे वाघाचे आणि इतर प्राण्यांचे कातडे सापडल्यामुळे वन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल होऊ शकतो. खरातकडून 6,53,000 रुपयांची रोकड, एक लॅपटॉप, राजमुद्रा असलेले पिस्तूल, 5 रिकाम्या पुंगळ्या आणि 31 जिवंत काडतुसे सापडली आहेत. त्याने 5 गोळ्या कुठे फायर केल्या याचा तपास करायचा आहे. कारण त्या 5 गोळ्यांचा संबंध 5 नरबळीशी असू शकतो असा संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पोलीस कोठडी वाढवून देण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली. खरातच्या वकिलांनी मात्र याला विरोध केला. त्यांनी सांगितले की पोलिसांनी लॅपटॉप जप्त केला आहे, चौकशी झाली आहे, कागदपत्रे मिळाली आहेत, मग अजून काय तपास बाकी आहे. पण कोर्टाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर अशोक खरातला आणखी 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. त्यामुळे आता तो पुढील काही दिवस पोलीस कोठडीत राहणार आहे. या प्रकरणाचा तपास जसजसा पुढे जात आहे तसतसे आणखी धक्कादायक तपशील समोर येत आहेत. एसआयटीने अशोक खरातची अनेक तास कसून चौकशी केली आहे. त्याच्या ऑफिस बॉय नीरज जाधव याची सुद्धा चौकशी करण्यात आली. नीरज जाधवच्या फोनमध्ये 30 ते 40 महिलांचे नंबर सापडले आहेत.
महिलांना खरातकडे आणण्याचे काम नीरज जाधव करत होता अशी माहिती तपासात समोर आली आहे. एसआयटीने खरात आणि नीरज जाधव यांना समोरासमोर बसून चौकशी केली असता दोघांमध्ये जोरदार वाद झाल्याची माहिती आहे. त्यामुळे आता या प्रकरणातील अनेक गोष्टी समोर घेण्याची शक्यता आहे. या प्रकरणात आयकर विभागाने सुद्धा एंट्री घेतली आहे. खरातच्या मालमत्ता, कोट्यावधींचे व्यवहार, उत्पन्नाचे स्रोत, आयकर विवरणपत्र, देणगीदार, आर्थिक मदत करणारे लोक यांचा तपास सुरू आहे. तपासात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे की अशोक खरात आणि त्याच्या कुटुंबियांच्या नावावर तब्बल 52 सातबारा आहेत. नाशिक, शिर्डी, सिन्नर, ओझर, पाथर्डी या भागात त्याने मोठ्या प्रमाणात जमीन खरेदी केल्याचे समोर आले आहे. काही जमीन व्यवहार हे मोठ्या अधिकाऱ्यांच्या नातेवाईकांच्या नावावर केल्याचीही माहिती समोर येत आहे. या प्रकरणात काही मोठे अधिकारी आणि राजकारणी देखील अडचणीत येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोस्टिंग, बदली, प्रमोशन यासाठी अधिकारी त्याच्याकडे जात होते अशी चर्चा आहे. या बदल्यात जमीन व्यवहाराच्या स्वरूपात त्याला पैसे दिले जात होते अशी माहिती तपासात समोर येत आहे. अटक होणार याची माहिती मिळाल्यानंतर अशोक खरात देशाबाहेर पळून जाण्याच्या तयारीत होता अशीही माहिती समोर आली आहे. पोलिसांनी त्याच्या बंगल्यावर सतत नजर ठेवली होती. साध्या वेशातील पोलीस त्याच्यावर लक्ष ठेवून होते. विशेषतः तो मुंबईच्या दिशेने जाऊ नये यासाठी पोलिसांनी अधिक सतर्कता ठेवली होती. कारण मुंबई मार्गे परदेशात पळून जाणे त्याच्यासाठी सोपे झाले असते. त्याच्याविरुद्ध लुकआउट नोटीससुद्धा जारी करण्यात आली होती. एकंदरीत पाहिलं तर जादूटोणा, अत्याचार, जमीन व्यवहार, आर्थिक व्यवहार, अधिकारी, राजकारणी, शस्त्रे, कस्तुरी, प्राण्यांचे कातडे, नरबळीचा संशय, खून, अपहरण, परदेशात पळून जाण्याचा प्रयत्न अशा अनेक गंभीर गोष्टी या एका प्रकरणात समोर येत आहेत. त्यामुळे हे प्रकरण महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या प्रकरणांपैकी एक ठरू शकते अशी चर्चा सुरू आहे. आता पुढील चौकशीत नेमके काय समोर येते? खरातने खरंच नरबळी दिले का? जमीन वादातून खून झाले का? मोठे अधिकारी आणि राजकारणी यात अडकणार का? त्याच्या आर्थिक साम्राज्याचा किती मोठा विस्तार आहे? अत्याचारातील पीडितांची संख्या किती आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे पुढील तपासातून मिळणार आहेत. म्हणून आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या प्रकरणाकडे लागले आहे. पुढील काही दिवसात या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बाकी या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा.